1933 साली झाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव गावातील खंडूजी नेवसे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झालं आणि हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की माझं लग्न ज्या व्यक्तीशी झालं आहे तो निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य आहे. मी यांना शेठजी म्हणायचे. शेठजींना शिक्षणाची फार आवड होती. ते शेतामध्ये काम करायचे आणि काम करत असताना त्यांना जसं जसं वेळ मिळत त्यात ती पुस्तके वाचायची. एके दिवशी मी शेतावर भाकरी घेऊन गेली. बघते तर काय, शेठजी पुस्तक घेऊन वाचत बसले होते. मी त्यांना जेवायला वाढलं आणि त्यांचं पुस्तक घेऊन मी चाळायला लागले. मला भाबडीला कुठं येतं लिहा वाचायला. मलाही वाटायचं मलाही लिहिता वाचता आलं असतं तर या पुस्तकात काय लिहिलं आहे हे मलाही कळालं असतं. आणि ही माझ्या मनातील गोष्ट शेठजींनी ओळखली आणि त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. आणि त्याच दिवशीपासून त्यांनी मला शिक्षणाचे धडे दिले आणि मी लिहा वाचायला शिकले. मुलींनो, समाजातून फार विरोध होऊ लागला, पण मला लिहिता वाचता यायला लागलं हे बघून मला वाटायला लागलं, शेठजींना वाटायला लागलं, समाजातील अनेक स्त्रियांना मुलींना जर लिहिता वाचता आलं तर किती छान होईल. म्हणून शेठजींनी 1 जानेवारी 1848 साली पुणे येथे भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी एक शाळा काढली. एका भारतीय पुरुषाने काढलेली, भारतीय माणसांसाठी काढलेली ही पहिली शाळा होती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिकाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हेच दूध मला माझ्या लेकरांना पाजायचं होतं. शेळपटासारखं जगलं तर काम तमाम होतं आणि वाघासारखं जगलं तर नाम होतं. हे कार्य खूप खडतर होतं, यामध्ये खूप अवघड होतं, परंतु छत्रपती शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळांचे आम्ही वंशज होतो. एखाद्या गोष्टीला घाबरून जाणं, खचून जाणं हे आमच्या रक्ताला पटतच नव्हतं. अशातच समाजातील काही कुटील पंडितांचं धर्म बुडाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला असं कोलेकोई सुरू होती. एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं की कसा हो धर्म बुडतो यांचा. प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येकाची धुंड बुडाली काय आणि तरली काय, त्याचा आम्हाला काय उपयोग. आमचा जन्म तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी झाला होता. आम्हाला उद्याचे सूर्य घडवायचे होते. त्यासाठी तर आम्हा उभयंतांचा संसार होता आणि त्यासाठीच आम्ही बांधले गेलो होतो. एके दिवशी शेठजी मला म्हणाले, सावित्री, यासारख्या अनेक माणसांच्या डोळ्यातील आसू आपल्याला पुसायची आहे. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवायचं आहे. आजपर्यंतची त्यांची दयनीय आणि दुःखी अवस्था जी आहे ती फक्त अज्ञानामुळे, आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण हेच महत्वाचं ठरेल. शिक्षणाने माणसाला ऊर्जा मिळते, तो विचार करायला शिकतो आणि आपल्या प्रगतीसाठी तो धडपड करतो. आणि अशाच धडपड करणाऱ्या सूर्यांची या भारताला गरज आहे. भारताला जर गत वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. मग शेठजी मला म्हणाले, देशील ना ग सावित्री मला साथ. मी फक्त मानस डोलावली नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना एक गटिंगड माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, अगं ए टवळे, कुठं निघालीस? बंद कर आमच्या मुलींना शिकवायचं. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं मी खंडोजी नेवसे पाटलांची कन्या आणि ज्योतिबा पहिलवानांची पत्नी होते. खंदिशी त्याच्या कानाखाली मी आवाज काढताच भर दिवसा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आणि त्याला खतडून सांगितलं, आज थोबाड फुटलंय, उद्या माझ्या रस्त्याला येशील तर तुझ्या रक्ताने ही जमीन रगवेन. कसा बसा तो तिथून सरकत बाजूला गेला.
माझे अभ्रुहरण पाहण्यासाठी जमलेल्या बग्यांनी सुद्धा त्यांची वाट फिरवली. आजपर्यंत माझ्यावर शेण फेकले, मी सहन केलं. मला दगड मारले, शिव्या दिल्या, माझा अपमान केला, मी सहन केलं. परंतु आज माझ्या हाताला धरतो, मला धमकी देतो. हे आता माझी सहनशक्तीचा अंत झाला होता आणि तो तिथून निमूटपणे निघून गेला. आता शाळेचा व्यापही वाढला होता. ठिकठिकाणी शाळा सुरू झाल्या होत्या. आत्या सगुणाबाई आणि फातिमा शेख यांनीही शिक्षणासाठी मोलाची मदत केली. तपासणीसाठी आलेले मेजर कॅन्डी आणि जॉन वार्डन यांना आमच्या शाळेची शिस्त खूप आवडली. त्यानंतर 1800 समाजामध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी अनेक अन्याय होतात आणि त्यासाठी प्रत्येक वेळी स्त्री हीच अन्यायाची बळी ठरते. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मयत झाला म्हणून का तिने सती जावं, तिचे केश वपन करून तिला बंद खोलीत कोंडून ठेवावं? अरे, तिचा नवरा मेला, त्यात तिचा कसा दोष? यासाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारांनी सतीबंदीचा कायदा घातला. केशवपन करणाऱ्या न्हाव्यांचा संप घडून आणला. काशीबाई नाथू, अगदी कोमल वयातील बाल विधवा, तिच्याच अप्तसोक्यांमुळे ती गर्भवती होती. अब्रूच्या बदनामीमुळे होणाऱ्या अपमानाला कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली. मला जगायचं नाही, मला मरू द्या, मला मरू द्या असं म्हणणाऱ्या त्या काशीबाईच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहिलो. तिच्या आम्ही आई बाबा झालो. तिला घरी घेऊन गेलो, तिचे बाळंतपण केले. तिच्या गोजीरवाण्या बाळाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. (1877) साली खूप मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळाची आठवण आता जरी काढली ना तर अंगावर काटे उभे राहतात. खायला अन्न मिळत नाही म्हणून लोक आपल्या मुलांना विष पाचू लागले. आम्ही पुण्यातून निघालो आणि धनकवडीला गेलो. तिथे आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र उभा केले. 2000 लोकांच्या भाकरी भाजण्याचं काम केलं आम्ही. आमच्या सहकार्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. सांगण्यासारखं खूप काही आहे बाबांनो, पण समाजातून एवढा विरोध होत असतानाही पिसूवही मागे सरलो नाही. शेठजीचं कार्य सत्यशोधक समाजामार्फत खूप छान प्रकारे चालू होतं. मीही त्यात सामील झाले. शेठजी सांगतील त्या गतीने मी त्यांचे ग्रंथ लिहू लागले. अखंड गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड यासारखे त्यांचे बहुचर्चित ग्रंथ. या ग्रंथांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आणि मीही रचना करायला शिकले. काव्य फुले, सुबोध रत्नाकर, बावन काशी यासारखी मी रचना करू लागले. शेठजींच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून भाषणेही मी करू लागले. गाण्यांची निर्मिती मी करू लागले. एवढं सर्व होऊ शकलं फक्त शेठजींच्या प्रभावामुळे. आता शेठजींची परिस्थिती फार खालावली होती. आतंक वायूमुळे त्यांची उजवी बाजू निकामी झाली होती. अशा परिस्थितीतही शेठजींनी डाव्या हाताने सार्वजनिक सर्व धर्म हा ग्रंथ लिहिला आणि 28 नोव्हेंबर 1890 शुक्रवार या दिवशी शेठजी आम्हाला सोडून गेले. माझ्या जीवनाचा साथीदार म्हणूनच नाही, माझा वैचारिक साथीदार, कार्याचा भागीदार, माझी प्रेरणा
माझा आधार, माझं सर्वस्व निश्चित पडलं होतं. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, गोडवाणी त्यांची मणी गुणी. मी यशोदा आणि लक्ष्मी माझं आभाळ कोसळलं होतं, माझी जमीन दुबळली होती. हजारोंच्या संख्येने या प्रेत यात्रेत समुदाय जमा झाला होता. हातात टिटवी घेऊन मी आणि माझा यशवंत आम्ही प्रेताच्या समोर चालू लागलो. मोठा नदीच्या काठी आम्हीच या प्रेताला अग्नी दिली. घरोघरी प्रकाशाची फुले वाटली गेली. तो धगधगणारा सूर्य आज धगधगणाऱ्या अग्निफुलांमध्ये अदृश्य झाला होता. शेटजींची खूप आठवण येत होती. शरीर आपण तुटत होत, तरीही स्वतःला सावरत मी परत उभी राहिली आणि माझं अखंड कार्य सुरूच ठेवलं. पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू होती. काखेत गाठी येऊन लोक पटापटा मरत होती. मी यशवंताला हॉस्पिटल भरायला सांगितलं. मी लोकांच्या घराघरात जाऊन लोकांना हॉस्पिटलमध्ये आणत होते. प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. आज न उद्या तो मलाही होणार होता. मग म्हणून काय मी मागं वळायचं, माझ्या कार्यापासून मागे फिरायचं नाही. आमचा जन्मच मुळी समाजाकरता झाला होता. आणि हे कार्य करत असताना मला मरण जरी आलं तरी हे मरणा तुझे स्वागत आहे. हे बघ, मी तुझ्या समोर उभी आहे. अरे, सावित्रीची सावित्री बाई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली. ही स्थित्यांतर आहेत माझी. इतक्यात आणि शेवटचं इंजेक्शन राहिलं, कुणाला देऊ? मी म्हणाले, बाळा, या लेकराला दे. या लेकराने अजून मी जगही पाडलं नाही. माझं काय, मी वटलेलं वृक्ष आज न उद्या कोसळणारच. माझी ही शेवटची आज्ञा समज. यशवंताने, माझ्या आज्ञाधारक यशवंताने माझी आज्ञा पाळली आणि ते इंजेक्शन त्या लेकराला दिलं. पाहिलं मरणा,